मराठा समाज बांधवांनी सोलापुरातल्या तीनही आमदारांच्या घरासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन केलं। मागील काही दिवसापासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे। या पार्श्वभूमीवर 20 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे। या अधिवेशनात सर्वच आमदारांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एकमुखी मागणी करावी। यासाठी राज्यभरात मराठा समाज प्रत्येक आमदारांच्या घरासमोर आंदोलन करत आहे। सोलापुरात 3 आमदारांपैकी विजयकुमार देशमुख हे आपल्या निवासस्थानी होते, तर आमदार सुभाष देशमुख हे दिल्लीमध्ये आहेत, तर आमदार प्रणिती शिंदे या मुंबईमध्ये त्यांच्या पक्षाच्या अधिवेशनाला गेल्यानं त्या भेटू शकल्या नाहीत। या दोन्ही आमदारांच्या स्वीय सहायकाने निवेदन स्वीकारल्याचं समजते। शुक्रवारी माऊली पवार यांच्या कार्यालयातून मराठा बांधवांनी एकत्रित येऊन रेल्वे परिसरातील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं। यावेळी आरक्षण मागणीच्या घोषणा देण्यात आल्या। जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली असल्यानं मराठा बांधवांनी सरकारनं तातडीनं उपोषणस्थळी जाऊन त्यांचं उपोषण सोडवावं अशी आग्रही मागणी केली। आमदार देशमुख यांनी बाहेर येऊन मराठा बांधवांचं निवेदन स्वीकारलं। यावेळी संबोधित करताना देशमुख यांनी मी कायमच मराठा समाजाच्या सोबत आहे, तुमच्या आरक्षणाची मागणी मान्य होईल, सरकार यासाठी प्रयत्न करीत आहे, येणाऱ्या अधिवेशनात मी सुद्धा निश्चित आरक्षण देण्याची आग्रही मागणी करेन असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। अधिवेशनामध्ये मराठ्यांना 50% आत कुणबीतून आरक्षण मिळावे यासाठी विधानसभेत आवाज उठवणे या संदर्भात आपण सगळ्यांनी मिळून इथं आमच्यापर्यंत आलात। मराठा समाजाला सरसकट 50% आत ओबीसी मधून आम्हाला आरक्षणच्या अगोदर पहिला मला त्या माणसाला या भावना तेवढा कुणबीतून आपलं सरसकट आरक्षण देण्याचं जो आपलं मागणी आहे, या मागणीला मी प्रत्येक वेळी तुमच्या बरोबर आहे, असं आज नाही आहे। गेल्या पहिल्या सुरुवातीला जेव्हा विधानसभेमध्ये हा आंदोलन निर्माण झालं होतं तेव्हा खेडेकर मॅडम आमच्या बरोबर आमदार होते, त्या तुम्ही काढून बघितलं तर त्यावेळी मी त्यांच्या बरोबर होतो। त्याच्यानंतर आपले छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ जो आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये मी आहे, म्हणजे मी असं नाही की वेगळं तुमच्यापासून आहे, मी आमचंही सातत्यानं मागणी, आम्ही सातत्यानं तुमच्या बरोबर आहे, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो। काही कायदेशीर अडचणी असतील त्या सरकारने आपल्या कायदेशीर अडचणी ते पूर्ण करण्याला थोडा वेळ लागलाय, एवढंच खरं आहे। गेल्या आपण मागासवर्गीय आयोगाचं आजच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतलं सकाळी, त्यांनी स्पष्ट सांगितलं की मागासवर्गीय आयोगाचा निकाल काल संध्याकाळी आम्हाला मिळालेला आहे। मंत्रिमंडळासमोर 20 तारखेच्या अधिवेशन होणार आहे त्यामध्ये आम्ही ते करून घेऊ असं स्पष्टपणे सांगितलं। मला असं वाटतं की यावेळेला जो कायदेशीर आरक्षण आम्ही त्याच्या बरोबर भांडू आणि तुमच्या बरोबर